समोरच्याचं दुःख बघून ज्यांच्या डोळ्यात लगेच पाणी येतं ना, ती रास म्हणजे कर्करास. समोरच्याला मदत करायला नेहमी तयार असणारी रास म्हणजे कर्करास. पण यांच्या या स्वभावाचा गैरफायदा यांच्या आजूबाजूची लोकं घेतात. बऱ्याचदा असं होतं की समोरच्याला मदत करणं खरं तर यांच्यासाठी त्रासदायक ठरतं. पण काय करणार, स्वभाव पडला ना, दुसऱ्याला मदत केल्याशिवाय यांना शांत बसवत नाही. पण समोरच्याकडून जेव्हा तसाच प्रतिसाद यांना मिळत नाही, तेव्हा मात्र यांचं मन दुःखी होतं, यांना वाईट वाटतं. साहजिक आहे, तुम्ही समोरच्यासाठी भरपूर काय काय करताय, नात्यात असेल, मैत्रीत असेल, ऑफिसमध्ये असेल, कलिगसाठी सुद्धा. पण समोरून मात्र तसाच रिस्पॉन्स मिळत नाही, तसाच प्रतिसाद मिळत नाही, किंवा तुम्ही नात्यात जेवढं देताय तेवढं समोरून दिलं जात नाही. मग तुमचं मन जरा खट्टू होतं. यावर उपाय म्हणजे जरा मर्यादा ठरवा. समोरच्याला किती मदत करायची किंवा समोरच्यामध्ये किती अडकायचं, या गोष्टीला मर्यादा ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या स्वभावाचा गैरफायदा तुमच्या आजूबाजूची लोक घ्यायला तयारच असतात. हे झालं कर्क राशीच्या स्वभावाचं. पण कर्क राशीसाठी मार्च महिना काय घेऊन येतोय? नशिबाची साथ. कोणत्या गोष्टीत तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते? चला बघूया. मार्च 2026 तुमच्यासाठी दिशा ठरवणारा महिना ठरू शकतो. करिअरमध्ये असेल किंवा दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला करायची असेल, तुमचं चांगलं नाव व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर या सगळ्या गोष्टींसाठी मार्च महिना तुमची दिशा ठरवणारा ठरू शकतो. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. यशाचे संकेत मिळू शकतात. भावनिक चढ उतार होईल, त्यावर मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तरच मोठी प्रगती तुम्ही साध्य करू शकाल. खास करून करिअर, नोकरी, व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात. प्रमोशन किंवा रोल अपग्रेड होऊ शकतो तुमचं प्रोफाईल जे आहे ते बदलू शकतं. तुमच्या प्रमोशनची, पदोन्नतीची चर्चा होऊ शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन टीम, प्रवासाचे योग, ह्यासुद्धा घटना घडू शकतात. व्यावसायिकांसाठी भागीदारीत स्पष्टता आवश्यक आहे आणि कागदपत्रांची नीट तपासणी होणं आवश्यक आहे. सरकारी किंवा कायदेशीर कामं जी प्रलंबित असतील ती आता थोडी पुढे सरकतील. निर्णय घेताना भावनांपेक्षा थोडा प्रॅक्टिकल विचार करणं मात्र गरजेचं आहे, खास करून करिअर, नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत. आर्थिक स्थिती म्हणाल तर उत्पन्नात हळूहळू वाढ होताना दिसेल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. अनपेक्षित खर्च घर, वाहन दुरुस्तीवर होऊ शकतो. त्यामुळे बजेट ठरवणं किंवा बजेट आखणं अत्यंत आवश्यक आहे. कर्ज फेडण्याची योजना सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. कर्ज असेल तुमच्यावर भरपूर आणि ते फेडण्यासाठी तुम्ही काही नवीन विचार करत असाल तर तो तुम्ही या काळात करू शकता. प्रेमसंबंधांच्या बाबतीत, वैवाहिक नात्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नात्यात संवाद महत्त्वाचा. मनात गोष्टी साठवून ठेवू नका. कर्क राशीच्या लोकांना मनात वाईट वाटतं किंवा एखादी गोष्ट खटकते तर ती मनात साठवली जाते, त्यातून आजार निर्माण होतात. मनात गोष्टी साठवून ठेवू नका. जे वाटतंय ते वेळच्या वेळी बोलून मोकळे व्हा. जोडीदाराकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. अविवाहितांसाठी नवी ओळख होऊ शकते किंवा विवाह जमण्याचे योग आपण म्हणू शकतो. कुटुंबात एखादा आनंदाचा कार्यक्रम, आनंदाचा क्षण येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ताण कमी करण्यासाठी तुम्हाला ध्यान आणि प्राणायाम करणं आवश्यक ठरेल. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवा. पाणी जास्तीत जास्त प्या. चंद्राच्या प्रभावामुळे, कर्क राशीवर मुळातच चंद्राचा प्रभाव असतो, त्यामुळे तुमचा मूड स्विंग हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. आत्ता मूड चांगला होता, आता लगेच मूड ऑफ झाला. कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून वाईट वाटलं, काहीतरी मनाविरुद्ध घडलं म्हणून मूड ऑफ झाला. या सगळ्या गोष्टी कर्क राशीच्या लोकांना अनुभवायला येतात. आणि यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांना कच्च्या दुधाने अभिषेक करणं किंवा कच्च्या दुधाने भगवान शिवशंकरांची पूजा करणं हे तुम्हाला मनाला स्थिरता देणारा उपाय ठरू शकतो. हा ज्योतिषशास्त्रीय उपाय श्रद्धेने केला तर अनुभव दिसेल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण या गोष्टींसाठी हा काळ चांगला आहे. लक्ष एकाग्र ठेवण्यासाठी मात्र तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि तुम्ही जर चांगलं लक्ष एकाग्र केलं तर तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळेल. महत्त्वाचे दिवस म्हणजे या महिन्याचा जो मधला काळ आहे 10 ते 20 तारखेपर्यंतचा प्रगतीसाठी अनुकूल आहे. महिन्याचे शेवटचे आठवडे आर्थिक निर्णयासाठी चांगले आहेत. उपाय काय करायचे आहेत? मगाशी म्हटलं तसं शिवपूजन हा तुमच्यासाठी चांगला उपाय आहे. चंद्रासाठी मन स्थिर होण्यासाठी ओम सोम सोमाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही करू शकता सोमवारच्या दिवशी.
घरातले आई वडील असतील, ज्येष्ठ स्त्रिया असतील तर त्यांची सेवा करणं हे सुद्धा तुमच्यासाठी लाभाचं आणि भाग्य वृद्धिंगत करणारं ठरू शकतं. पांढऱ्या वस्तूंचं दान सोमवारच्या दिवशी करणं हा सुद्धा एक उत्तम ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी. मार्च 2026 हा कर्क राशीसाठी करिअर आणि प्रतिष्ठेची पायरी चढण्याचा महिना ठरू शकतो. भावनांवर नियंत्रण मात्र ठेवा, स्पष्ट संवाद ठेवा, सातत्यपूर्ण मेहनत ही 3 सूत्र पाळली तर नशिबाची साथ नक्कीच मिळेल. कर्क राशीच्या लोकांचा प्रचंड भिडस्त स्वभाव असतो, त्यामुळे समोरच्याला स्पष्ट काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत, त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कधी कधी नाकातोंडात पाणी जायला लागतं, तेव्हा समोरच्याला स्पष्ट बोलणं आवश्यक असतं. जिथे गरज आहे तिथे स्पष्टता तुम्हाला ठेवावी लागेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.